विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे हा कशा पद्धतीने झाला आपण ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। की साधारणतः आपण जसं चर्चा करत आहोत किंवा संवाद आपल्याशी जो आपण करत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने किंवा मुख्यत्वेरित्या मी असं म्हटलेलं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास जो आहे हा प्रामुख्याने पहिल्या महायुद्धानंतर झालेला आपल्याला जाणवतो किंवा दिसतो। आणि पहिल्या महायुद्धानंतर विविध जे राष्ट्र जी आहेत त्या विविध राष्ट्रांनी परस्परामधील किंवा राष्ट्रराज्याच्या निर्मितीनंतर एक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला सुरुवात झाली किंवा प्रारंभ झाला। आणि जी सार्वभौम राष्ट्र जी आहेत ही सार्वभौम राष्ट्र परस्परामधील व्यवहार निर्धारित करताना किंवा निश्चित करताना आपल्या परराष्ट्रीय धोरणांच्या माध्यमातून किंवा फॉरेन पॉलिसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा टप्प्याटप्प्याने विकास झाला आहे आपण असं म्हणूया। मात्र याही पूर्वी आपण जर प्राचीन काळामध्ये आपण जर गेलात किंवा विविध धर्मग्रंथ जर आपण अभ्यासलेत किंवा विविध ऐतिहासिक साधने जर बघितलीत तर आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन काळामध्ये सुद्धा इंटर स्टेट रिलेशन्स म्हणजेच आंतरराज्य संबंधांचा विकास जो आहे थोड्या प्रमाणात का होईना हा झालेला होता किंवा सुरुवात त्याची झालेली होती। की विविध आपण धर्मग्रंथ बघितले, इतिहास आपण अभ्यासला किंवा कौटिल्याचा एक सुप्रसिद्ध ग्रंथ आहे अर्थशास्त्र। या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी मंडल सिद्धांत किंवा थेरी ऑफ मंडल हा सिद्धांत मांडलेला होता आणि आंतरराज्य संबंध कशा प्रकारचे असावेत याचं मार्गदर्शन जे आहे मार्गदर्शन कौटिल्याने राजाला दिलेला होता किंवा उपदेश आपल्याला केलेला होता, उपदेश राजाला त्यांनी केलेला होता। तर असे विविध प्राचीन काळापासून आपण जर बघितलं की प्राचीन काळामधील विविध इतिहास किंवा इतिहास जर बघितलं, धर्मग्रंथ जर बघितलं किंवा कौटिल्याचा अर्थशास्त्र जर ग्रंथ जर बघितलं तर या ग्रंथामध्ये सुद्धा आंतरराज्य संबंधाचं विवेचन जे आहे विवेचन आपल्याला दिसते किंवा अभ्यासांती आपल्याला कळतंय। मात्र हे संबंध विकसित होत असताना किंवा आंतरराष्ट्रीय राज्याचा विकसित होता किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास होत असताना सुरुवातीला किंवा प्रारंभीला जे प्रयत्न जे झाले ते प्रयत्न थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा ते प्रयत्न थोडेसे अपुरे होते की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला थोड्याफार अर्थाने का असेना सुरुवात किंवा प्रारंभ जरी झालेला असला तरी या विषयाचा अभ्यास जो आहे की म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास हा हेतुपूर्वक केलेला नव्हता। खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं की पहिल्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला सुरुवात जी झालेली आहे किंवा सुरुवात ही झाली आहे की इतिहासामधील प्राध्यापक जे असतील किंवा राज्यशास्त्रामधील प्राध्यापक जे असतील किंवा विचारवंत असतील किंवा जाणकार असतील खऱ्या अर्थाने पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय किंवा हा विभाग वेगळा असावा हा विचार जो आहे हा विचार प्रकर्षाने पुढे मांडण्यात आला आणि खऱ्या अर्थाने तिथून आंतरराष्ट्रीय राजकारणाची किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या विषयाची सुरुवात आपल्याला बघायला मिळते। की पहिल्या महायुद्धाचा आपण कालखंड आपण जर बघितलं तर पहिल्या महायुद्धानंतर आपल्याला असं जाणवतं की पहिल्या महायुद्धानंतर किंवा पहिल्या महायुद्धाचा परिणाम जो आहे संपूर्ण जगावर झालेला होता। त्याची जागतिक परिणाम आपण जर बघितले की जागतिक राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल किंवा विविध घटक जे असतील या विविध घटकांच्या माध्यमातून आपण पहिल्या महायुद्धाचे परिणाम जे आहेत परिणाम आपण अभ्यासू शकतो आणि अभ्यासाअंती आपण सांगू शकतो की यामुळे समाजामध्ये एक प्रकारची अस्थिरता जी आहे अस्थिरता निर्माण झालेली होती, एक प्रकारचं स्थैर्य जे आहे स्थैर्य नष्ट झालेलं होतं, सहकार्याची भावना फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती, शांतता नव्हती आणि ही मानवी मूल्ये रुजवण्यासाठी किंवा स्टेबिलिटी निर्माण होण्यासाठी किंवा एक प्रकारचं सहकार्य निर्माण होण्यासाठी कुठेतरी असं वाटायला लागलं की ही आस्था जी आहे मानवी मूल्यांची ही वाढू लागली आणि हळूहळू या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची सुरुवात किंवा अभ्यासाची परिस्थिती जी आहे परिस्थिती निर्माण झाली। म्हणजेच जागतिक राजकारण खऱ्या अर्थाने पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक राजकारण याचा स्वतंत्र अध्ययन केला जावा
याविषयी विचारमंथन जे आहे, विचारमंथनाला थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना या पहिल्या महायुद्धानंतर सुरुवात झाली. आपण बघितलं की पहिल्या महायुद्धानंतरचं तर आजपर्यंत म्हणजे 2020 पर्यंतचं कालखंड आपण जर लक्षात घेतलं तर साधारणतः एक 100हून अधिक वर्षाचा काल लोटला आहे की या 100 वर्षाच्या अधिक काळामध्ये किंवा या 100 वर्षाहूनही अधिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास आपल्याला झालेला आहे आपण असं म्हणतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाचे टप्पे सांगताना किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाचं कालखंड सांगताना विविध विचारवंतांनी म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या जाणकारींनी आपापल्या पद्धतीनुसार किंवा आपापल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानुसार त्यांनी कालखंड मांडलेत. केनेथ थॉम्सन आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे जाणकार आहेत त्यांनी 4 कालखंड मांडले. मात्र आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी एकंदरीत 6 कालखंड जे आहेत हे 6 कालखंड आपण बघू शकतो आणि या 6 कालखंडाच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास हा टप्प्याटप्प्यानुसार कशा पद्धतीने झाला आहे आपण समजून घेऊ शकतो. तर चला आपण पहिला कालखंड आपण अभ्यासूया. या पहिला कालखंड हा जवळपास 1919 पर्यंतचा कालखंड जो आहे हा कालखंड मानला जातो. 1919 पर्यंत की या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या विषयाची सुरुवात किंवा विकास जो आहे विकास कशा पद्धतीने झाला, कशा स्वरूपातून झाला. तर आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे हा पहिल्या महायुद्धापर्यंतचा कालखंड हा निश्चित मानला जातो की या कालखंडामध्ये जागतिक राजकारणाच्या इतिहासात बघितले किंवा जागतिक राजकारणाचं आपण जर बघितलं किंवा ग्लोबल पॉलिटिक्स जर बघितलं तर यामध्ये या कालखंडामध्ये इतिहासावर म्हणजेच ऐतिहासिक गोष्टींवर फार मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जात होता. म्हणजेच की अभ्यासाची जी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची जी सैद्धांतिक चौकट जी होती किंवा ज्याला आपण थेरॅटिकल फ्रेमवर्क जे म्हणते, ही थेरॅटिकल फ्रेमवर्क केवळ इतिहासावर आधारित होती. इतिहास आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास जो आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचं वर्णन केलं जात होतं. यामध्ये वर्तमान काळाचा किंवा भविष्यकालीन घटनांचा संबंध येत नव्हता. केवळ भूतकाळामधील घडलेल्या घटना ज्या आहेत त्या भूतकाळामधील घडलेल्या घटनांवरून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विश्लेषणाला या काळामध्ये म्हणजेच पहिल्या कालखंडामध्ये सुरुवात झाली होती की हे राजकारण विश्लेषण करताना वर्तमान काळ आणि भविष्य काळ यांचा कुठलाही संबंध नव्हता. मात्र इतिहास या कालखंडामध्ये इतिहासातील बरेचसे नामवंत जे व्यक्ती जे होते, नामवंत घटक जे होते, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय मांडताना इतिहासाच्या किंवा ऐतिहासिक गोष्टीवर अधिक भर दिल्यामुळे या कालखंडामध्ये म्हणजेच पहिल्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं विकास जे आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. पण मात्र एक गोष्ट मात्र याच्यामध्ये अशी झालेली आहे की पहिल्या कालखंडामध्ये जरीही की या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची सुरुवात किंवा विकासाची सुरुवात जरीही फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली नसेल तरीही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये घडली की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या जी अभ्यासाची जी चौकट जी असते, अभ्यासाची चौकट म्हणजे सैद्धांतिक चौकट जी आहे, हे सैद्धांतिक चौकट पहिल्या कालखंडामध्ये निर्माण झाली की जेणेकरून पुढचा कालखंड किंवा पुढील कालखंड जे आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला एक प्रकारची चालना जी आहे, चालना ह्या पहिल्या कालखंडामधून आपल्याला बघायला मिळते. तर बघा की पहिल्या कालखंडामध्ये की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची सुरुवात मुख्यत्वेरित्या ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून केली जायची की ज्यामध्ये वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. मात्र तरीही राजकारणाचं विवेचन करताना केवळ भूतकालीन घटनांचं मात्र केलं जायचं. मात्र त्यानंतर की या विषयाची खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायला किंवा अभ्यासाची एक सैद्धांतिक चौकट निर्माण होण्यासाठी हा पहिला कालखंड महत्त्वाचा मानला जातो. द्वितीय कालखंड आहे जवळपास हा कालखंड 1929 पासून 1919 नंतर एक प्रकारचा सुरू होतो की या कालखंडामध्ये आपण बघितलं की पहिलं महायुद्ध बघितलं आणि पहिल्या महायुद्धानंतर जे दुष्परिणाम जगाला भोगावे लागले त्याची कुठेतरी विचार म्हणतो की त्याविषयी कुठेतरी महामंथन जे आहे महामंथन व्हायला जागतिक पटलावर सुरुवात झाली.
म्हणजे युद्ध कशी टाळता येईल, शांतता कशी निर्माण करता येईल, या विषयाचा संदर्भ जो आहे अनेक जागतिक नेते असतील, विचारवंत असतील, अभ्यासक असतील, या पहिल्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि यामध्ये की या द्वितीय कालखंडामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या विकासाच्या द्वितीय कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कालखंड जिथं पहिल्या कालखंडामध्ये अभ्यासलं जायचं, आता थोड्याफार फरकांना का होईना किंवा थोड्याफार दृष्टीने का होईना ऐतिहासिक घटकासोबतच वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या गोष्टींचा सुद्धा विचार जो आहे, विचार हा द्वितीय कालखंडामध्ये किंवा सेकंड फेजमध्ये हे सुरुवात झालेली होती. म्हणजे पहिल्या कालखंडामध्ये जी परिस्थिती जी होती तशी द्वितीय कालखंडामध्ये राहिलेली नाही, की विविध राजकीय घडामोडी जी आहेत या घडामोडीची पार्श्वभूमी आपण अभ्यासताना वर्तमान काळालाही आणि भविष्य काळालाही महत्त्व जे आहे महत्त्व या कालखंडामध्ये देण्यात आलं. संकुचित राष्ट्रवादाऐवजी जागतिक राजकारणाचा किंवा व्यापक जागतिक राजकारण जे आहे हे जागतिक राजकारण हे महत्त्वाचं ठरलं. म्हणजे या कालखंडामध्ये मुख्यत्वेरित्या आपण जर अभ्यास जर केलं की मुख्यत्वेरित्या आपण अध्ययन जर केलं तर या कालखंडामध्ये पहिल्या कालखंडापेक्षा थोडंसं काकणभर का असेना एक चिंता जी आहे किंवा जागतिक चिंता, जे युद्ध जे झालं किंवा युद्धाचे दुष्परिणाम जे जगाला सोसावं लागले की भोगावं लागले, त्या दृष्टीने थोड्याफार फरकाने का होईना इथं चिंतनीय विचार जे आहे विचार जागतिक नेत्यांनी विचारवंत मांडण्याचा प्रयत्न केला. याचीच एक परिणिती म्हणून आपण बघतोय की 1920ला लीग ऑफ नेशन्सची म्हणजेच राष्ट्रसंघाची स्थापना झाली किंवा निर्मिती झाली, की राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करणे हा एक महत्त्वाची बाब जी आहे किंवा महत्त्वपूर्ण बाब जी आहे ह्या आंतरराष्ट्रीय पटलावरून म्हणजेच या संघटनेच्या माध्यमातून वारंवार मांडण्यात आली. आणि दुसऱ्या बाजूला की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा योग्य प्रकारे अभ्यास व्हावा यासाठी प्रसिद्ध इतिहासतज्ञ जे अल्फ्रेड जीमन आणि C.K. वेबस्टर यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण असं जो अभ्यासक विषय जो आहे अभ्यास विषय किंवा धोरण आणि राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध अशा धोरण हा विषय जो आहे हा विषय मांडण्यात आला. आणि या अभ्यासाला म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम या सुरुवात झाली. या काळामध्ये म्हणजेच द्वितीय कालखंडामध्ये जागतिक राजकारण जे आहे जागतिक राजकारणामधील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास जो आहे हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा विकास किंवा स्वतंत्रपणे अभ्यासायला सुरुवात झाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधातील वाद असतील, संबंध असतील, त्यावर लिखाण किंवा लेखन जे आहे लेखनसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या द्वितीय कालखंडामध्ये झाला. साधारणतः बर्डाल असेल, वेबस्टर असतील, राईट असतील इत्यादी किंवा फेडवॅन असेल इत्यादी हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे जाणकार जे आहेत या जाणकारांनी आपापल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला चालना देण्याचं काम किंवा त्याला समृद्ध करण्याचं काम त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यामुळे द्वितीय कालखंड जो आहे हा द्वितीय कालखंड एक प्रकारचं महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला एक महत्त्वाचं किंवा एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणून मानला जातो. तर हा द्वितीय कालखंड. त्यानंतर तिसरा कालखंड जो आहे तिसरा कालखंड साधारणतः 1945 पर्यंतचा कालखंड हा मानला जातो. म्हणजे 1930 पासून किंवा 29 पासून आपण जर बघितलं तर हा कालखंड 1945 पर्यंतचा कालखंड मानला जातो. की द्वितीय कालखंडामध्ये जी बाब घडली म्हणजेच आपण बघितलं पहिलं महायुद्ध झालं, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली. म्हणजे जगाला जे दुष्परिणाम जे भोगावं लागले ते परत भोगावं लागू नये, एक प्रकारची हानी होऊ नये. त्याचबरोबर विविध राजघराण्यामधील वाद असतील, विवाद असतील त्या घटनांकडे केवळ एक घटना म्हणून न बघता मुत्सद्दी दृष्टिकोनातून त्या घटनेकडे बघितलं जावं की जेणेकरून वादविवाद हे विकोपाला जाऊ नये, त्याची परिणती युद्धामध्ये होऊ नये. अशी साधारण परिस्थिती आपण द्वितीय कालखंडामध्ये मांडली. आणि त्यानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती वगैरे झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध, धोरण आणि राजकारण हा विषय सुद्धा किंवा या अभ्यासाला एक चालना मिळाली. म्हणजेच आंतरराष्ट्रवाद जो आहे आंतरराष्ट्रवाद हा द्वितीय कालखंडापर्यंत मांडण्यात आला आणि एक चांगल्या प्रकारची कल्पना राष्ट्रसंघाच्या माध्यमातून किंवा लीग ऑफ नेशनच्या माध्यमातून मांडण्यात आली. मात्र तृतीय कालखंडामध्ये म्हणजेच तिसऱ्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं साधारणतः हा कालखंड 1945 पर्यंतचा मानला जातो. आणि या कालखंडामध्ये म्हणजेच दुसऱ्या कालखंडामधील ज्या आदर्श संकल्पना मांडण्यात आलेल्या होत्या ह्या सगळ्या संकल्पना या दशकामध्ये फोल ठरल्या, म्हणजे अपयशी ठरल्या. म्हणजे राष्ट्रसंघ जो आहे राष्ट्रसंघ द्वितीय महायुद्ध थांबवू शकला नाही. अल्पावधीतच राष्ट्रसंघ अपयशी ठरला.
हिटलर मुसोलिनीचा उदय झाला, त्याचबरोबर रशियाचं साम्यवादी क्रांतीचं एक प्रकारचं वर्चस्व जागतिक राजकारणामधील वसाहतवाद असेल, साम्राज्यवाद असेल, त्याचबरोबर बड्या राष्ट्रांचा अतिरेकीपणा किंवा अविवेकीपणा असेल, ब्रिटनपेक्षाही अमेरिकेचं जागतिक राजकारणावर वाढणारं वर्चस्व असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या की हा सगळ्या घटनाक्रम आपण बघितलं तर त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धामध्ये जी संहारक शस्त्र आणि अणुबॉम्बचा जो वापर जो झालेला आहे याचा गांभीर्याने विचार व्हायला सुरुवात झाली. म्हणजेच किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची सुरुवात करताना किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास घडत असताना 1920 मध्ये ज्या पद्धतीने ज्या माध्यमातून शांततावादी प्रवृत्तीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास या घटकांकडे लक्ष दिलं होतं, मात्र आता तिसऱ्या कालखंडामध्ये म्हणजेच तृतीय कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं वास्तववादी दृष्टिकोन जो आहे किंवा वास्तववादी विचार जो आहे किंवा वास्तववादी विचार मांडायला सुरुवात झाली होती. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर विद्यार्थी मित्रांना बघायला झालं तर हा कालखंड जो आहे म्हणजेच हा कालखंड तिसरा कालखंड हा वास्तववादी कालखंड म्हणून ओळखला जातो. वास्तववादी कालखंड की खऱ्या अर्थाने या कालखंडामध्ये वास्तववादी विचार मांडायला सुरुवात झालेली होती. कारण की ज्या कल्पना आपण ठरवल्या किंवा ज्या संकल्पना आपण मांडल्या किंवा पहिल्या महायुद्धानंतर त्या सगळ्या संकल्पना फोल ठरल्या होत्या आणि एक प्रकारचं वास्तववादी विचार जो आहे की युद्ध हे घडलेलं होतं, म्हणजे द्वितीय महायुद्ध हे घडलेलं होतं आणि त्याचे परिणाम जे आहेत परिणाम हे सगळ्या संपूर्ण जगाला भोगावं लागलेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत जे काढलेले जे निष्कर्ष जे आहेत हे काढलेले निष्कर्ष अशास्त्रीय होते, ते उपयुक्त नव्हते आणि या सर्व घटनांचा आढावा घेता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने म्हणजेच शास्त्रीय पद्धतीने सायंटिफिक व्ह्यूने अभ्यास करणं गरजेचं आहे. हे विविध जाणकारांनी, विविध नेत्यांनी, विविध अभ्यासकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास व्हायला आणखीन थोडाफार फरकाने का होईना किंवा अधिक जोमाने आपण असं म्हणूया थोडं जोमाने प्रयत्न यामध्ये सुरू झाले. म्हणजेच की द्वितीय कालखंडामध्ये जे संकल्पना मांडल्या होत्या त्या संकल्पना फोल ठरल्या आणि वास्तववादी विचार मांडायला किंवा वास्तवशास्त्रीय विचार मांडायला या तृतीय कालखंडामध्ये म्हणजे तिसऱ्या कालखंडाला सुरुवात झालेली होती. तर अशा प्रकारे तिसऱ्या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे वास्तववादी विचार मांडायला, शास्त्रीय विचार मांडायला इथे कुठेतरी सुरुवात झाली होती. चौथा कालखंड हा साधारणतः 1965 पर्यंतचा मानला जातो. 1965 की 1965 या कालखंडाच्या अनुषंगाने, चौथ्या कालखंडाच्या अनुषंगाने आपण म्हटलं तर या कालखंडामध्ये द्वितीय महायुद्ध संपलं होतं. जसं आपण तृतीय कालखंडामध्ये आपण अभ्यासलं की द्वितीय महायुद्ध 1945 पर्यंत संपलं आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली. म्हणजे 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची संघटना, आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही जी संघटना जी आहे जागतिक संघटना, या संघटनेची स्थापना झाली. शीतयुद्धाला आरंभ झालेला होता. एकीकडे अमेरिकेसारखा राष्ट्र होता, एकीकडे सोव्हिएट रशियासारखा राष्ट्र होता. हे असे दोन गट जे आहेत विचारसरणीच्या आधारावर म्हणजेच भांडवलशाही विचारधारा त्याचबरोबर साम्यवादी विचारधारा अशा दोन गटांच्या आधारावर जग जे आहे, विश्व जे आहे हे विभागलं गेलं होतं, डिवाईड झालेलं होतं. त्यामुळे या कालखंडामध्ये म्हणजेच चौथ्या कालखंडामध्ये हे कालखंड जे आहेत यामध्ये वसाहतवाद त्याचबरोबर साम्राज्यवाद याचा अण्वस्त्राच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची जी मानवी हानी झालेली होती, प्रचंड नुकसान जे झालं होतं. जसं जपानवर आपण बघतो की जपानवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अणुबॉम्बचा वर्षाव, हिरोशिमा असेल किंवा नागासाकी असेल यावर अणुबॉम्ब वर्षाव केल्यामुळे एक प्रकारची त्यामधील कितीतरी पिढ्या अशा खुजा आणि त्यांच्या विकासाला म्हणजे जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये अडथळा ठरलेल्या होत्या. त्यामुळे अशा विविध घटक जे आहेत, विविध बाबी ज्या आहेत चौथ्या कालखंडामध्ये आपण द्वितीय महायुद्धानंतर बघतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब अशी की 1945 नंतर म्हणजे चौथ्या कालखंडामध्ये नवोदित जी राष्ट्र जी आहे, ज्याला थर्ड वर्ल्ड आपण म्हणतो, विकसनशील राष्ट्र,
ही नवोदित राष्ट्र या नवोदित राष्ट्रांना एक प्रकारची जी जागृती जी आहे, जागृती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. अशी विविध राष्ट्र होती. सत्ता संतुलनामध्ये सुद्धा आता बदल घडलेला होता. संघर्षाची जागा शांतता असेल किंवा परस्पर सहकार्य जे असेल, हे परस्पर सहकार्य विचार रुजायला इथं मात्र सुरुवात झालेली होती. त्याचबरोबर की प्रत्येक राष्ट्र जे आहे, प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या स्वरक्षणासाठी अनेक राष्ट्रांशी करार करायला सुरुवात केली होती. ज्या प्रकारच्या लष्करी ज्या संघटना ज्या होत्या, ह्या संघटना क्षेत्रीय संघटना, या क्षेत्रीय संघटनांची निर्मितीसुद्धा यामुळे झालेली होती. त्याच्यामध्ये वारसा असेल, सिटो असेल, सेंटो असेल, अंजुम असेल, ह्या विविध संघटना ज्या आपण जर बघितलं, या विविध संघटनामध्ये कोणते प्रत्येक राष्ट्र जो आहे, हा राष्ट्र त्या गटामध्ये किंवा एखाद्या खेम्यामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये त्या सामील व्हायसाठी किंवा सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे एक प्रकारे जागतिक स्तरावर किंवा वैश्विक स्तरावर द्विध्रुवीकरणाची जी पद्धत जी आहे, द्विध्रुवीकरणाची पद्धत ह्या चौथ्या कालखंडामध्ये होती. शीतयुद्ध सुरू होतं. या कालखंडामध्ये अमेरिका आणि सोव्हिएट रशिया दोन देशांच्या नेतृत्वाखाली जगाची म्हणजेच विश्वाची विभागणी झाली होती. त्याचबरोबर क्षेत्रीय संघटनांचा किंवा क्षेत्रीय संघटना ज्या आहेत, त्या क्षेत्रीय संघटनांना फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व जे आहे, महत्त्व यामध्ये आलेलं होतं. त्याचबरोबर काही विकसनशील जी राष्ट्र जी होती, ह्या विकसनशील राष्ट्रांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की वारसा असेल किंवा सिटो असेल किंवा सेंटो असेल, ह्या ज्या विविध संघटना ज्या आहेत, विविध संघटना निर्माण झालेल्या होत्या. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रांची एक नॉन अलाइजमेंट मुवमेंट, ज्याला गटनिरपेक्षता चळवळ किंवा अलिप्ततावादी चळवळ जी म्हटली जाते, ह्यासारख्या क्षेत्रीय संघटना ज्या आहेत, क्षेत्रीय संघटना निर्माण झाली होती. त्याचबरोबर साम्यवादी चीनचा जागतिक राजकारणामध्ये उदय झाला होता आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून. आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे निराकरण जे आहे, हे युद्धात नाही तर ते कशामध्ये आहे, वाटाघाटीमध्ये आहे, करारामध्ये आहे. हे जनतेला म्हणजे जागतिक स्तरावर बड्या राष्ट्रांना, मोठ्या राष्ट्रांना हे कळून चुकलेलं होतं. आणि अशा पद्धतीने या काळामध्ये वास्तववादी परिस्थिती जी आहे, हे वास्तववादी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न चौथ्या कालखंडामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विषयाची, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विषयाची जाणकार जे आहेत यांनी केलेलं होतं. एक प्रकारे या कालखंडामध्ये मुख्यत्वेरित्या अधिक वास्तववादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला एक प्रकारची सुरुवात मात्र झालेली होती. हा एक चौथा कालखंड एक महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण कालखंड म्हणून मानला जातो. पाचवा कालखंड की ज्यामध्ये आपण बघितलं की साधारणतः 1990 पर्यंतचा कालखंड म्हणला जातं. की याच्यामध्ये क्षेत्रीय संघटना आपण चौथ्या कालखंडामध्ये जसं उल्लेख आपण जसं केलं, क्षेत्रीय संघटना, तर क्षेत्रीय संघटनांचा उदय फार मोठ्या प्रमाणामध्ये या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतं. की या काळामध्ये क्षेत्रीय संघटनांचं महत्त्व जे आहे, महत्त्व हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. वसाहतवाद असेल किंवा साम्राज्यवाद असेल, हा जगामधून नष्ट झाला. नवोदित राष्ट्र जे आहेत म्हणजेच विकसनशील राष्ट्रांची, स्वतंत्र राष्ट्रांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली. दळणवळणांच्या साधनांचा प्रचंड विकास झाला. त्याचबरोबर आर्थिक असेल, सामाजिक असेल, व्यापारविषयक असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रांचा विकास झाला. आणि एक प्रकारे आपण असं म्हणूया की लहान मोठी किंवा विकासाला किंवा विकास पर्व जो आहे, विकास पर्व या माध्यमातून पाचव्या कालखंडाला एक सुरुवात झालेली होती. दळणवळणांच्या साधनांच्या विकासामुळे फार मोठ्या लोक म्हणजे राष्ट्र जी आहेत, राष्ट्र ही जवळ आली, संपर्क वाढला, कनेक्टिव्हिटी वाढली. आणि या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रत्येक राष्ट्राने स्वतःचे राष्ट्रहित साध्य करण्यासाठी वाटाघाटी, करार, त्याचबरोबर क्षेत्रीय संघटना, ज्या विविध संघटना ज्या असतील, मग त्याच्यामध्ये सार्क असेल, आशियन असेल किंवा युरोपियन युनियन असेल, आताची अलीकडची बिमस्टेक असेल किंवा सार्कच्या माध्यमातून राबवलेला साप्टा ही वेगळी एक नीती असेल, असे किंवा SGO शांघाय ग्रुप ऑर्गनायझेशन सध्या आता केलेलं आहे, किंवा लुकिस्ट पॉलिसी असेल किंवा ॲक्टिस्ट पॉलिसी असेल, अशा विविध पॉलिस्या ज्या आहेत त्या विविध संघटनांच्या माध्यमातून, पॉलिसींच्या माध्यमातून राष्ट्रांनी आपापल्या गरजांची पूर्तता करायला सुरुवात केली होती. मात्र या काळात असं नाही की लहान छोटी मोठी युद्ध झाली नाही. या काळामध्ये सुद्धा युद्ध झाली. मात्र त्या युद्धाचं रूपांतर महाभयंकर युद्धामध्ये होऊ नये, की त्याचा प्रकोप जो आहे महाप्रकोप होऊ नये, यासाठी प्रत्येक राष्ट्रांनी काळजी जी आहे, काळजी याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर शांततेच्या मार्गाने
किंवा संवादाच्या मार्गाने किंवा वाटाघाटीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचं किंवा प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम जे आहे या कालखंडामध्ये झालं. या कालखंडामध्ये क्षेत्रीय संघटना ज्या आहेत या क्षेत्रीय संघटनांना फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आलं. त्याचबरोबर जागतिक लोकमत, वर्ल्ड पब्लिक ओपिनियन ज्याला म्हटलं जातं, या पब्लिक ओपिनियनलाही म्हणजे जागतिक स्तरावरच्या लोकमतालाही महत्त्व आलं. या जागतिक लोकमतापुढे महासत्तांनाही, जी बडी राष्ट्र जी आहेत किंवा मोठी राष्ट्र आहेत, यांनाही माघार घ्यावी लागली. मानवतावादी मूल्ये असतील, परस्पर सहकार्य असेल, हे विचार वाढू लागले. एक प्रकारे लोकशाही शासन पद्धतीचा विकास जो आहे, डेमोक्रेटिक प्रोसेसचा म्हणजे लोकशाही शासन पद्धतीचा विकास जो आहे, हा लोकशाही शासन पद्धतीचा विकास किंवा या विकासाला सुरुवात जी आहे, या विकासाला सुरुवात ह्या 5व्या कालखंडामध्ये सुरुवात झाली, की ज्यामुळे आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासाला गती सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटचं कालखंड याच्यामध्ये आहे 6वा कालखंड, जो 1991च्या पुढचा कालखंड आपण मानला जातो. की आपण साधारणतः की सोव्हिएट रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांनी एक पॉलिसी राबवली, एक धोरण राबवलं होतं 1985 पासून, पेरेस्ट्राइका आणि ग्लास्तनोस्त. आणि ह्या संकल्पना स्वीकारल्यामुळे किंवा हे धोरण अवलंबल्यामुळे की या सगळ्या बाबींवर किंवा रशियाच्या राजकारणावर फार मोठ्या प्रमाणे याचा परिणाम झाला, दुर्गामी परिणाम झाला. आणि त्याबरोबर जागतिक राजकारणावरही त्याचे परिणाम जे आहेत, परिणाम हे झालेले आहेत. आणि त्याचं रूपांतर काय झालं की 1991 म्हणजे 91मध्ये जी 14 राज्य जी होती, राष्ट्र जी होती, ही सोव्हिएट रशियामधून म्हणजे USSR असं जसं म्हणतोय आपण, की यामधून 14 राष्ट्र बाहेर पडली. आणि एक प्रकारचं द्विध्रुवीकरणाची जी प्रक्रिया जागतिक स्तरावर म्हणजेच वैश्विक स्तरावर जी होती, ती आता ध्रुवीकरणाची प्रक्रिया न राहता युनिपोलर सिस्टम म्हणजे त्याचं कन्व्हर्जन जे आहे, कन्व्हर्जन हे युनिपोलर सिस्टम म्हणजेच एकध्रुवीय व्यवस्थेमध्ये झालं. आणि या एकध्रुवीय व्यवस्थेचं नेतृत्व जे आहे, हे नेतृत्व विकसित राष्ट्र अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेने केलं. आणि एक प्रकारे हा या कालखंडामध्ये एक प्रकारची जागतिकीकरणाची प्रक्रिया, उदारीकरणाची प्रक्रिया, खाजगीकरणाची प्रक्रिया, ह्या प्रक्रिया ज्याला आर्थिक सुधारणेचा पर्व असं म्हटलं जातं किंवा आर्थिक सुधारणाची मोहीम जी म्हटली जाते, ही आर्थिक सुधारण्याची मोहीम फार मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर सुरुवात झाली होती. एक प्रकारचं त्याचं पारंपरिक शत्रू म्हणजेच कोण, सोव्हिएट रशिया यांची शक्ती किंवा यांचं पॉवर कमी झाल्यामुळे किंवा जागतिक राजकारणामधील त्यांचं वर्चस्व कमी झाल्यामुळे आपसुकच अमेरिकेचं वर्चस्व जे आहे, वर्चस्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. विरोध संपला. जागतिक राजकारणामध्ये साम्यवादी राज्यव्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेली नाही. आणि त्याची जागा आपण बघितलं की अमेरिकेच्या राजकारणाने किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने आणि पुढाकाराने पुढे नेलं आणि युनिपोलर सिस्टम ज्याला आपण एकध्रुवी व्यवस्था जे म्हणतो, एकध्रुवी व्यवस्था हे पुढे लागली. आणि अशा ह्याच्यामुळे किंवा अशा या विविध घटकांमुळं अमेरिकेला महासत्तेची जी स्वप्न जी आहेत, महासत्तेची स्वप्न जगावर राज्य करणारे किंवा जागतिक राजकारणामधील एक महत्त्वाचं घटक किंवा केंद्र असणारे अशी एक प्रक्रिया की एक महासत्तांची स्वप्न जी आहेत, स्वप्न ही एक प्रक्रिया ही सुरुवात झाली. आणि साधारणतः ह्या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये किंवा उदारीकरणाच्या कालखंडामध्ये अमेरिका हे सगळ्यात मोठं राष्ट्र किंवा एकध्रुवीय व्यवस्थेमधील महत्त्वाचं राष्ट्र किंवा जागतिक राजकारणामधील महत्त्वाचं राष्ट्र मानलं गेलं. मात्र हळूहळू आपण कालखंड जर बघितलं, भांडवलशाहीचा विकास झाला. भांडवलशाहीच्या विकासाबरोबर त्याचबरोबरच मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण, सामाजिकरण किंवा एक प्रकारचं जागतिकीकरण ही प्रक्रिया राबवत आली. आणि छोटे छोटे राष्ट्र म्हणजे नॉन एक्टर्स जे आहेत, नॉन एक्टर्स हे तयार झाले. आणि अमेरिकेच्या निर्णयाला सुद्धा प्रभावित करण्याचं माध्यम म्हणून या राष्ट्रकांकडे बघितलं गेलं. आणि हळूहळू म्हणजे अमेरिका हे जरी प्रगत राष्ट्र, विकसित राष्ट्र जरी असलं किंवा डेव्हलप कंट्रीज जरी असलं, तर अनेक राष्ट्रकांच्या माध्यमातून म्हणजेच विविध ग्रुप्सच्या माध्यमातून अमेरिकेच्या निर्णयाला किंवा वर्चस्वाला सुद्धा मर्यादा थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना या कालखंडाला सुरुवात झाली. आज आपण 2020च्या पर्वामध्ये आहोत. आता विविध 90 नंतरचं किंवा 91 नंतरचं कालखंड आपण जर बघितलं, म्हणजेच भारत पाक संबंध असेल, भारत चीन संबंध असेल, भारत रशिया संबंध
संबंध असेल, भारत फ्रान्स संबंध असेल किंवा जागतिक राजकारणामधील एकंदरीत आपण चेहरामोहरा जर आपण बघितला तर आज आंतरराष्ट्रीय राजकारण हे फार प्रगत झालेलं आहे, पुढं गेलेलं आहे. जसजसं राष्ट्रामधील संबंध विकसित होतील, एक प्रकारची संघर्षाची किंवा सहकार्याची प्रवृत्ती जसजशी वाढत जाईल तसतसं आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे हा विकास हा घडत राहणार आहे. तर ह्या 6 टप्प्यांच्या माध्यमातून किंवा 6 कालखंडांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास आपण टप्प्याटप्प्याने आपण बघू शकतो किंवा अभ्यासू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण कालखंडामध्ये बघितलं की एक सैद्धांतिक चौकट अभ्यासाची, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची एक सैद्धांतिक चौकट जी आहे चौकट ही निर्माण झाली. द्वितीय कालखंडामध्ये आपण बघितलं की खऱ्या अर्थाने द्वितीय कालखंडामध्ये आपण एक आंतरराष्ट्रवाद ही जी प्रवृत्ती जी आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि धोरण या विषयाला किंवा अभ्यासाला चालना या द्वितीय कालखंडामध्ये म्हणजे 1929 पर्यंतला सुरुवात झाली. तृतीय कालखंडामध्ये ज्यामध्ये राष्ट्रसंघाची आपण आदर्शवादी विचार जे आहेत, विचार जागतिक शांततेसाठी झालेले प्रयत्न. तिसऱ्या कालखंडामध्ये हे सगळं होऊन आपण बघितलं की वास्तववादी कालखंड, वास्तववादी हा कालखंड मानला जातो. या कालखंडामध्ये ज्या कल्पना किंवा ज्या संकल्पना आपण स्वीकारल्या गेल्या ह्या संकल्पना अपयशी ठरल्या, फोल ठरल्या, कारण जगाला द्वितीय महायुद्धाला सामोरं जावं लागलं आणि अधिकाधिक दृष्ट्या किंवा चांगल्यात चांगल्या दृष्ट्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासावर भर शास्त्रीय दृष्टीने, वैचारिक दृष्टीने किंवा चिंतनीय दृष्टिकोनातून केलं जावं याचा वास्तववादी विचार जो आहे, वास्तववादी विचार अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरतील लेखक असतील, जाणकार असतील, अभ्यासक असतील यांनी मांडला, म्हणून हा कालखंड वास्तववादी कालखंड मानला जातो. चौथा कालखंड हा साधारणतः 1965चा कालखंड मानला जातो. या कालखंडामध्ये आपण बघितलं की द्वितीय महायुद्ध घडलेलं होतं. द्वितीय महायुद्धानंतर जगाची विभागणी झाली, शीतयुद्धाचा आरंभ झालेला होता. मध्यंतरी तणाव शैथिलाची प्रक्रिया, ज्याला डेटेंट आपण म्हणतोय, तणाव शैथिलाची प्रक्रिया जगावर झालेली होती. मात्र या कालखंडामध्ये विविध जे क्षेत्रीय संघटना ज्या आहेत या क्षेत्रीय संघटनांचा प्रभाव जो आहे हा हळूहळू वाढत गेला आणि या दृष्टीने आपण जर बघितलं चौथा कालखंड महत्त्वाचा. पाचव्या कालखंडामध्ये सुद्धा क्षेत्रीय संघटना ह्या महत्त्वाच्या किंवा महत्त्वपूर्ण मानल्या गेल्या आणि आपापल्या स्तरावर किंवा आपापल्या पातळीवर किंवा आपापल्या घटकांच्या माध्यमातून आपला विकास करण्याच्या अनुषंगाने मग सार्क आशियन असेल किंवा युरोपियन युनियन असेल किंवा आणखीन IDBRI अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध संघटना असतील किंवा नॉन अलाइजमेंट मुवमेंट असेल, हा विविध क्षेत्रीय रिजनल ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत यांना एक प्रकारचं सुरुवात झाली की ज्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे हा आपल्याला बघायला मिळतो. आणि शेवटचा कालखंड आपण बघतो की 1991 पुढचं कालखंड आहे उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाचा कालखंड, की या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळे जे वावरत आहोत हळूहळू या कालखंडामध्ये एक प्रकारची मुक्त अर्थव्यवस्था असेल किंवा आर्थिक सुधारणा जी असतील ह्या आर्थिक सुधारणासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यात. या 1991 नंतर बायपोलर सिस्टमचं कन्व्हर्जन आपण बघतो की युनिपोलर सिस्टममध्ये झालं. युनिपोलर सिस्टमची लिडरशिप ही आपसुकच आपण बोलतोय की स्वाभाविकरित्या अमेरिकेकडे गेलेली आणि अमेरिकेला महासत्तांची स्वप्न जी आहे स्वप्न ही सुरुवात झाली होती. मात्र अनेक नॉन ॲक्टर्स फॅक्ट जे आहेत, नॉन ॲक्टर्स फॅक्ट हे क्रिएट झाले, जनरेट झाले. आज बघतो की SGO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ग्रुप कॉर्पोरेशन किंवा बिमस्टेक सारख्या संघटना किंवा आणखीन विविध ज्या संघटना ज्या आहेत ह्या संघटना अमेरिकेच्या वर्चस्वाला सुद्धा नियंत्रित करण्याचं काम किंवा थोड्याफार फरकाने का असेना प्रभावित करण्याचं काम करतात. या दृष्टीने सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे विकास जो आहे विकास हा आपल्याला बघायला मिळतो. तर या माध्यमातून मला आशा आहे की या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास समजून घेण्यामध्ये निश्चितच मदत झाली असेल. धन्यवाद.